आणि सुयोग या दोन्ही पंचांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. कृपा सिंधू केबल नेटवर्क चे प्रोप्रायटर खऱ्या अर्थानं मंगेशजी मोरे साहेब ज्याने आम्हाला वायफायची सेवा उपलब्ध करून दिली, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच तर आम्ही आता मात्र मैदानात गोलंदाजाचं नाव इथे 12 खेळाडू कंपल्सरी पाहिजे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहित, तर स्ट्राईकला असणारा फलंदाज ओमकार गावडे, तर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज ओम जाधव. आणि पंचांचा इथे मात्र सामना चालू होण्याचा इशारा येतोय. मॅच ऑन तो व्हिडिओकॉन. पंचांचा सामना चालू होण्याचा इशारा येतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय चिंचवली एंडकडनं मारा करतोय गोलंदाज रोहित करांडे. चांगला चेंडू इथे मात्र पॉइंटच्या दिशेने मारले चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पहिल्याच चेंडूवरती ओमकार गावडे मात्र चांगली फलंदाजी करते, परंतु क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. जर इथे कधी मिस फिल्डिंग होते तर
चांगला फटका इथे मात्र हवाई फायर, परंतु नक्कीच थोडासा धोका संभवू धोका संभावू शकत होता, परंतु नक्कीच इथे मात्र पुन्हा डॉट ची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच म्हणजे अजूनही खातं नाही उघडलंय. शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच एक धाव आता मात्र घेतोय. पहिले षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावत लागते. एक गडी बाद एक. एक गडी बाद एक. नवीन गोलंदाज मार्गवरती गोलंदाज जय चव्हाण. बघा पहिलं षटक जे रोहितने टाकलेलं खरोखरच उमा सर चांगलं षटक म्हणता येईल, कारण की या षटकामध्ये फक्त एकच धाव गेली. आणि एक महत्वाचं म्हणजे जो ओमकार गावडे सारखा फलंदाज ज्याने 200 धावा याच मैदानावरती केल्या होत्या, तो ओमकार गावडे मात्र तंबूत परतलाय, स्वस्तात परतलाय, भोपळाही न फोडतात तंबूत परतलाय तो ओमकार गावडे. चांगला चेंडू, नक्कीच चांगला ग्लान्स म्हणता येईल लेग साईडच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर निश्चित भेटेल. धावसंख्या 1 ने वाढताना पोचते 2 या आकड्यावरती. पुनीत बालन केदार जाधव अकॅडमी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच कौतुक करावं लागेल आमचे रिची सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील आणि संदेश पाटील सरांचं. कारण की जर पाहायला गेलं उमा सर तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक सामना पाहत आहेत, काय क्लॅरिटी आहे, लाजवाब, एक्सलेंट. आमचे दोन्ही पंच मात्र खरोखरच आज पाहतोय आपण, आजचा 4था दिवस आहे आणि पंचांची कामगिरी मात्र या मैदानावरती चांगली होते, लाजवाब. एजाज मारूफ सर आणि सुयोग चौधरी सर जे स्क्वेअर लेगला उभे आहेत. मेन पंच आमचे एजाज मारूफ सर. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आलेला पहिला चौकार. धावसंख्या 4 ने वाढते ती बसते 6 या आकड्यावरती. 6 धावा फळकावरती लागतायत. खरोखरच जो फलंदाज आहे ओम जाधव याने मात्र दाखवून दिले की नक्कीच ओमकार गावडे जरी बाद झाला असेल तर माझी जी फलंदाजी आहे ती नक्कीच या मैदानावरती नेहमीच चांगली राहिली आणि आज सुद्धा त्याच प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो मी. पुन्हा एकदा चांगला प्लेसमेंट पाहिला आणि ती चांगली रनिंग पाहिली दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 7 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना
पुन्हा एकदा एक धाव भेटते, धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 8. आमचे मित्र मॉर्निंग बॉयचे नेहमीच आमच्या बरोबर खेळणारे पंकज यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चांगला फटका, इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय चेंडू, आउट ऑफ द पार्क, षटकार. नक्कीच पाहिला आपण फलंदाज ओम याने मात्र आपले इरादे स्पष्ट केले. पहिला चौकार आला, त्यानंतर आला षटकार. धावसंख्या आता मात्र 6 ने वाढते, ती पोचते 14 या आकड्यावरती. एक गडी बाद 14. असं वाटलं होतं उमा सर की पहिल्या चेंडूवरती जेव्हा ओमकार गावडे बाद झाल्यानंतर थोडस हवी ठरेल तो म्हणजे निओ क्रिकेट क्लब रसानी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय ते म्हणजे पुलित बानवून केदार जाधव अकॅडमी संघाने. पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे मात्र थोडस निश्चित रूपी असं वाटलं होतं कदाचित थोडासा खाली राहिलेला चेंडू. फलंदाज मात्र चकतोय, आषाढ भूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 14. नक्कीच आमचे उमा सर सांगतायत की 7च्या नक्कीच सरासरीने हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. तर निश्चित रूपी चांगली फलंदाजी करतोय तो फलंदाज ओम जाधव. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगलंच नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. फलंदाज मात्र एक धाव निश्चित पूर्ण करतो. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 15 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरं वैयक्तिक षटक घेतो गोलंदाज रोहित कारंडे, ज्याने पहिल्या षटकामध्ये एक विकेट मात्र नक्कीच मिळवलेला तो म्हणजे ओमकार गावडेचा. पुन्हा एकदा रोहित कारंडे दुसरं षटक आपलं वैयक्तिक टाकतोय चिंचोली कडून. चांगला चेंडू आणि इथे मात्र चांगला फटका. नक्कीच फाईन लेगच्या दिशेने एक 4 धाव निश्चित भेटतात. धावसंख्या 4 ने वाढते, ती बसते 19 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 19 धावा फलकावरती लागतायत. हा 4 धावा. थोड़ा हंसी मजाक होना जरूरी है.
चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच अतिशय चांगला टाकलेला चेंडू. फलंदाज मात्र डॉट डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते, ते मात्र 19. तिसरं षटक प्रगती पथावर असताना पुनीत बालन केदार जाधव अकॅडमी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1 गडी बाद 19. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर. चेंडू मात्र नक्कीच सीमारेषेजवळ जातोय. एक धाव तर निश्चित रूप भेटेल आणि हा मला वाटतं एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 20 या आकड्यावरती. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पळगावरती लागते 20. 1 गडी बाद 20. तिसरं षटक प्रगती पथावर असताना चांगला चेंडू आणि नक्कीच खराब क्षेत्ररक्षण तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं आणि कदाचित हिट झालं असतं तर धोका संपू शकला असता, परंतु एक धाव चोरटी धाव म्हणावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 21 या आकड्यावरती. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण रनिंग पाहिली आहे. खरोखरच लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गोळीच्या वेगाने चेंडू जातोय. हा सीमारेषेजवळ हा खरोखरच चांगला प्रयत्न, परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा गेली होती. 4 धावा निश्चित भेटतात. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 25 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. हॅलो, जे मंडप डेकोरेशन आहे टांडेल यांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय किंवा त्यांचं कोण सहकारी असेल त्यांनी आपण स्टेजवरती यायचंय. मंगेश टांडेल मंडप डेकोरेटर्स किंवा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. खरोखरच आपण पाहतोय नवीन गोलंदाज मार्गवरती गोलंदाज येतोय. जय चव्हाण. आज आपण पाहिलंय खरोखरच सुंदर असं वातावरण या मैदानाला. क्रिकेटचा साजिशी नक्कीच, परंतु खेळ जरी चांगला होतोय तो दोन्ही संघाचा पाहिला गेलं तर पहिल्या षटकामध्ये जरी विकेट आले असेल परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाज गोलंदाजावरती हवी होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जय चव्हाण गोलंदाजी मार्गवरती मुलगाव एंडकडनं. इथे मात्र चांगला चेंडू होता. नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे स्थिर होत्या ती मात्र 64 षटक प्रतिपत्र असताना 1 गडी बाद 25. 14 षटक प्रगती पथावर असताना 1 गडी बाद 25. नक्कीच इथे मात्र चेंडू पॅडला आदळला. पंचांचा इशारा तो लेग बाय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 26 या आकड्यावरती.
चांगली प्लेसमेंट इथे मात्र पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे परंतु एक धाव निश्चित मिळते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 27 या आकड्यावरती. एक गडी बाद 27. सत्तावीस धावा फलकारावे लागतायत. फुलटॉस चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेता आला. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं परंतु नक्कीच चेंडू सीमारेषेजवळ चालतोय आणि हा जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते ती बसते 31 या आकड्यावरती. जर उमासर पाहायला गेलं तर एकही धाव नव्हती इथे परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. 4 धावा निश्चित भेटतायत फलंदाज सिद्धार्थ मात्रेला. प्रणित यांच्याकडनं पाहिलं आपण खराब क्षेत्ररक्षण झालंय. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 4 धावा गेल्यात त्या प्रणित कडून. चांगला फटका नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र त्यांना आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि तितकंच चांगला थ्रो. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 32 या आकड्यावरती. 32 धाव फलकारावे लागतायत. एक गडी बाद 32. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 32. चांगली प्लेसमेंट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव तर निश्चित भेटेल. जोपर्यंत क्षेत्र चेंडूवरती येतोय चेंडूची फेक करणार तोपर्यंत दुसरी धाव होते पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 34 या आकड्यावरती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 34. नवीन गोलंदाजी मार्गावरती संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेतलं गोलंदाज ओमकार पाटील. मला वाटतं गोलंदाज उमा सर हा चांभारलीचा आहे आणि मागच्या हंगामात मॅन ऑफ द सिरीज साठी त्याला बाईक भेटली होती ती टेनिस क्रिकेट मध्ये. तो मात्र ओमकार पाटील येतोय गोलंदाजी मार्गावरती. या ज्या चिंचोलीमध्ये मैत्री चषक झाले होतं 4550 त्यामध्ये सुद्धा खालापूर तालुक्यातून हा खेळाडू खेळत होता परंतु ते टेनिस होतं आणि हे लेदर आहे म्हणजे नक्कीच या मैदानाचा त्याला अनुभव आहे. तो ओमकार पाटील गोलंदाजी मार्गावरती चिंचवली एन काढून. चांगला चेंडू तितकेच चांगलं प्लेसमेंट आणि तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटल्या. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 34. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना 34 धावा मात्र फळकावरती लागल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू तितकंच चांगलं प्लेसमेंट आणि खरोखरच जर पाहायला गेलं तर जो फलंदाज आहे सिद्धार्थ मात्रे हा मात्र चांगली फलंदाजी करतोय. चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान देतोय परंतु खराब चेंडूचा भरपूर समाचार सुद्धा घेतोय. नक्कीच एक चांगल्या फलंदाजाचं नक्कीच लक्षण दिसतंय सिद्धार्थ मात्रे यांच्याकडून.
चांगला फटका इथे मात्र हवाई फायर आणि खरोखरच काय स्ट्रोक मारलाय. नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा येतोय. अजूनही पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 38 या आकड्यावरती. एक गडी बाद 38. जर उमा सर पाहायला गेला तर नक्कीच 38 ची आतापर्यंत पार्टनरशिप म्हणावी लागेल, कारण की शून्यवरती फलंदाज ओमकार गावडे बाजून तंबूत भरला होता, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं या दोन्ही फलंदाजाने. आतापर्यंत 38 धावांची भागीदारी केली आहे. चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या दिशेने, परंतु तितकाच चाणक्य क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. नेहमीच पॉइंटवरती आपण पाहिलं जॉन्टी रोड्सला, नेहमीच आपण पॉइंटवरती पाहिलंय नक्कीच अजय जडेजाला, रवींद्र जडेजाला, युवराज सिंगला, आणि नक्कीच पॉइंटवरती पाहिलं आपण सागर सावंतला. तर नेहमीच चांगला खेळाडू आहे पॉइंटवरती तो. न्यू क्रिकेट क्लब रसायनी संघाचा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. इथे मात्र चांगला चेंडू होता आणि फलंदाज मात्र जगतोय. आषाढभूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होत्या. 5वं षटक प्रगतीपथावर असताना 38 धावा, एक गडी बाद 38, 5वं षटक प्रगतीपथावर असताना. चांगला फटका इथे मात्र दोन्ही खेळाडूच्या बंधन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा फळकावाव्या लागत आहेत. एक गडी बाद 39. पंचांना विचारल्याशिवाय कोणी आतमध्ये जायचं नाहीये. पंचांना विचारल्याशिवाय कुठल्याही खेळाडूने आतमध्ये जायचं नाहीये. तन्वीर चौधरी गोलंदाजी मार्कवरती. मला वाटतं हा रसायनी विभागातील तलेगाववाडी इथला खेळाडू आहे. नक्कीच आपण पाहतोय टेनिसमध्ये चांगली कामगिरी त्याची राहिली आहे आणि अव्वल दर्जाचं काम सुद्धा केलं आहे, परंतु आज मात्र या मैदानावरती त्याला चांगलं काम करावं लागेल तन्वीर चौधरी याला. चांगला चेंडू होता, तितकंच चांगलं प्लेसमेंट आणि तितकंच चांगलं थ्रो म्हणता येणार नाहीये, कारण की जिथे एक धाव होते तिथे मात्र 2 धावा घेते. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 41 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं शेवटचं व अंतिम षटक आहे. या षटकामध्ये नक्कीच असा प्रयत्न होईल की थोडेसे जास्तीत जास्त धावा करण्याचा, कारण की 41 धावा फळकावरती आल्यात दोनच, कारण की खेळाडू पॉवर प्ले मध्ये नक्कीच बाहेर असतात. एक आपण पाहतोय फाईन लेगला आणि थर्ड मॅनला. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर, परंतु इथे मात्र सोपा झेल सोडतोय फलंदाज सिद्धार्थ मात्रे आणि नो चेंडू होता. नक्कीच सिद्धार्थ मात्रे याला मात्र नक्कीच फ्री हिट 1 धावा निश्चित रूपे बोनसच्या स्वरूपात भेटतात. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 42 धावा. फ्री हिटचा नक्कीच इशारा आहे पंचांकडनं. सिद्धार्थ मात्र याला मात्र संधी असेल आता मात्र. चांगला फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होत्या.
डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते, ती मात्र 42. तन्वीर चौधरी एक अष्टपैलू खेळाडू, मला वाटतं चांगला खेळ त्याच्या नेहमीच त्याच्याकडनं होत राहतोय. तलेगाव वाडी या संघातून नेहमीच आपण त्याला प्रतिनिधित्व करताना पाहिलंय, परंतु आज मात्र खराब चेंडू, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत, जमिनीला हात समांतर करतायत. अर्थातच स्वैरचा इशारा होतो. धावसंख्या 1 ने वाढते, ती बसते 43 या आकड्यावरती. 6वं षटक प्रगती पथावर असताना 43 धावा फळकावरती लागतायत. चांगला चेंडू आणि नक्कीच चांगलं आपण रनिंग बघितली दोन्ही फलंदाजामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. परंतु एक धाव निश्चित रूप भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते, ती बसते 44 या आकड्यावरती. 6वं षटक प्रगती पथावर असताना 44 धावांची आतापर्यंत भागीदारी केली या दोन्ही फलंदाजाने. जर पाहायला गेलं तर सिद्धार्थ मात्रे आपल्या वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय, तर त्याला मात्र चांगली साथ देतोय तो फलंदाज ओम जाधव 23 धावसंख्येवरती खेळतोय. चांगला फटका इथे मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय. खरोखरच लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा तर निश्चित रूपे आपल्या संघासाठी वाचवल्या, कारण की या चौकार होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 45 या आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. 7.94 च्या नक्कीच धावगतीने फलंदाजी करतायत. म्हणजे 8च्या नक्कीच घरामध्ये फलंदाजी करतात आतापर्यंत. चांगला चेंडू, इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावता लागते. एक गडी बाद, सॉरी सॉरी सर 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 दुसरा बॉल नो आलाय. इथे मात्र बॅटची लिडिंग जाते. खराब क्षेत्ररक्षण होणार, परंतु तितकं चांगलं कमबॅक करतोय क्षेत्ररक्षक. एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते, ती बसते 46 या आकड्यावरती. 6 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 46.
हॅलो. 7 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 61. एक गडी बाद 61. 7 षटकाच्या समाप्तीनंतर उमा सर जर पाहायला गेलं तर 61 धावांची आतापर्यंत भागीदारी रचली आहे दोन्ही फलंदाजाने. जर विचार केला तर फलंदाज सिद्धार्थ मात्रे आपल्या वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय, ज्याने 29 चेंडू खेळले. आणि ओम जाधव ज्या तो 26 धावांवरती खेळतोय, ज्याने 13 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. तर नक्कीच पार्टनरशिप होते ती 61 धावांची.
हॅलो. 77 धावा फळकत लागल्यात 8 षटकाच्या समाप्तीनंतर. 77 एक गडी बाद. 77 8 षटकाच्या समाप्तीनंतर.
आणि अशा तऱ्हेने सिद्धार्थ मात्रे यांचे धावसंख्या वैयक्तिक पोहोचते ती 51 धावा सिद्धार्थ मात्रे याच्या. अगोदर मी सांगितलं होतं की रणजी ट्रॉफीमध्ये ज्याने डेब्यू केलंय आणि नक्कीच तिथे मात्र ती क्वालिटी आपल्याला दिसून येते. चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन पाहतो आपण. 51 धावा 35 चेंडूचा ज्याने सामना केला, 7 चौकार आणि 1 षटकार. 34 चेंडूमध्ये 51 धावा. नेक्स्ट ओव्हर नंतर ड्रिंक्स मैदानात जायला पाहिजे. दोन्ही अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे. याच्यानंतर ड्रिंक्स टाइम आहे. आणि अशा तऱ्हेने 103 धावा झाल्यात. 103 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये पाहतोय आपण. खरोखरच पुनीत बालन, केदार जाधव एकेडमी संघाचे दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं, सिद्धार्थ मात्रे असेल, ओम जाधव असेल, पहिला विकेट 0वरती बाद झाला. त्यानंतर 103 धावांची तब्बल पार्टनरशिप केली या दोन्ही फलंदाजाने.
आणि अशा तऱ्हेने ओम जाधव याच्या सुद्धा 51 धावा झाल्या आहेत. 22 चेंडूमध्ये 51 धावाची पारी खेळणारा ओम जाधव मात्र नॉट आउट. 109 धावा आतापर्यंत फळकावरती लागल्यात. 9.4 ओव्हरमध्ये 109 धावा, एक गडी बाद. 109 जर विचार केला तर 11.5च्या सरासरीने फलंदाज आतापर्यंत फलंदाजी करतात मैदानावरती. आमचे मित्र हिमांशू यादव एक तेज तर्रार गोलंदाज हे मात्र इथं उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. हिमांशू यादव हा सुद्धा एक घातक असा गोलंदाज आहे लवजी संघाचा. दहा षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 110 धावा. ड्रिंक्स टाइम.